आज दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी श्री क्षेत्र मलंगड येथे श्री मच्छिंद्रनाथांच्या महाराज समाधीच्या येथे पालखी सोहळा समारंभ होत आहे। हे व्हॉट्सअप गाय, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गुलाबी हिंदी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपल्या मच्छिंद्रनाथांची पालखी 2024ची आता पालखी चालू आहेत ना। आपले फ्रेंड्स पण आलेत आणि आपल्याला जायचं आहे श्री मलंगडावर डायरेक्ट वरती। मी फर्स्ट टाइम चाललोय आणि फर्स्ट टाइम बघूया अनुभव कसा आहे। तर चला जाऊया आणि तुम्हाला दाखवतो 1 मिनिट। आणि एक सांगायचं राहून गेलं तुम्हाला, कारण एक सांगायचं राहून गेलं, आता मलंगडावर आपल्या रोपवे म्हणजे लिफ्ट सुद्धा झाले। आम्ही गेलो होतो तर खूप चांगला अनुभव होता। आणि आपले फ्रेंड्स यांच्यासोबत चाललोय। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। ते बघू शकता तुम्ही फ्रेंड्स, हे बघा। आणि हे लाईट दिसते ना, हा रोपवे आहे। तर इकडनं बघूया कुठनं जाऊया आपण। इकडनं जाऊ, रोपवेनं जायचं आहे का पायऱ्यावरून जायचं आहे? चला जाऊया। मित्रांनो, आम्ही लिफ्टच्या मार्गाने आलो आणि आता जुना रस्ता तिकडनं चाललोय। सो चला जाऊया। चल तुम्ही सांगा ना आधी, बोलायच्या आधी। जय जय श्री राम बोलेगा। तुम्ही पाहू शकता, अत्यंत दम लागलेला आहे आम्हाला। रेस्ट करून आणलेला आहे त्याला आज। आई पण जिद्द सोडली नाही, दरवर्षी येतो, लंच घेतो पण येतोय। ठीक आहे। जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। उद्या उशीर नाही हो। पक्काच गोरा आहे, दूधचा काला येईल ना भाई। कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम मेरी मंदिरात पोहोचलोय। जायचं मंदिरात, दुर्गामाता मंदिर आहे। पहिले इकडनं दर्शन घेऊ, नंतर मेन मंदिरात जायचं। सो पहिले इकडनं दर्शन घेऊया। अत्यंत डेंजर रस्ता।
जय श्रीराम. जय श्रीराम. आज दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी श्री क्षेत्र मलंगड येथे माघ पौर्णिमेच्या निमित्ताने श्री मच्छिंद्रनाथांच्या महाराज समाधीच्या इथे पालखी सोहळा समारंभ होत आहे. त्या निमित्ताने आम्ही इथे श्री मलंगडावर जात आहे. वर आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, मलंगड हिंदूंचा, नाही कोणाच्या बापाचा. जय श्रीराम. जय श्रीराम. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय जय श्रीराम. जय श्रीराम. बोल बजरंग बली की जय. ये ना ये गुलाबी हिंदी ये आठवत नामी वही है. हाँ फॉलो करा, सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. जय श्रीराम. चिमुकली बघा. जय श्रीराम चा नारा. महादेव. मलंगडाला मुक्ती दे, आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे. आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, आई भवानी शक्ती दे. मलंगडाला मुक्ती दे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. अरे गडबड जय शिवाजी. जय शिवाजी.
श्री मला मलंगडाला मुक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे. जय शिवाजी, जय शिवाजी. गाईत एक प्रॉब्लेम झाला, की माझे शूजच गायब झाले. मंदिरावर ठेवलेला एक भेटला होता, एक गायब झाला. तर मग एक भेटलेला तो पण मंदिराजवळच ठेवला. निघालोय आता बिन पायाशी. बघू शकतो तुम्ही, हे बघा. बघू आता, भावाचा होता तो शूज, आता त्याला नवीन घेऊन द्यायला लागेल. सो चला आता, आपली मंडळी पुढे गेले तर जाऊया तिकडे. काय ते लय मोठा प्रॉब्लेम झाले. हे बघ, वर्षाची वन आठवले आपला कोण आम्ही तुझी वाट बघतो. अरे लय औषध होतो. एक भेटलेला, मग एक घेऊन काय करू बरं. टाकलं तो पण. मेसेज टाकला, मेसेज पोहोचला ग. पण झाला, यो पण झाला, तो पण झाला. शाळेतले परम मित्र. काय बोलाल तुम्ही, दोन शब्द. मलंगड यात्रेनिमित्त हे कामगिरी केली. जरा तू दोन शब्द बोलले आम्ही, स्टार्टिंग मध्ये बोललो आम्ही. प्रश्न विचारला तर सांगू ना आम्ही. आम्ही डायरेक्ट तुला बोलू शकतो. आला तर विचार प्रश्न विचार तेव्हा सांग ना मी. काय नाही, पालखीबद्दल म्हणजे खूप पब्लिक असते आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी एवढी एक माणूस आले आमचा आता 2 तासान. मित्रांनो, इकडे एक परंपरा आहे, जोपर्यंत सावलीवर दिवा पेटत नाही ना तोपर्यंत पालखी हलवत नाही. सो त्याचीच वाट बघतोय आम्ही. थोडीशी लाईट दिसते बघा, तिकडे दिवा पेटणार आहे 12 वाजता. तेव्हा
मित्रांनो आता इकडनं दिवा पेटून झालाय तर आता इकडनं पालखी निघणार आहे. आता खूप क्राऊड होणार आहे तर बघूया दर्शनासाठी व्हिडिओ काढता येतो का नाही दर्शनाची. हे बघा पब्लिक खूप अशी पब्लिक आहे दाखवता सर्व लोकांनी तिथं जमा व्हायचं. आता तशी गर्दी कमी होते. लक्ष द्या जरा आणि टेन्शनच नाही. आता झेंडा आला तर कसं काय करशील संबंधर आहेत तरी अत्यंत सतर्क राहायचे. चप्पल नका काढू, चप्पल काढू नका, चप्पल काढू नका, पाय पडत. फायनली दर्शन घेतले आणि पण दिलं त्यांनी. हे बघा चला आपल्या ठिकाणी तू कुठे गेला. चुकीच्या ठिकाणी हो का. फ्रेंड्स डाक फिरे आले असतील दूध गावसून. एक त्या कोपऱ्याला होता एक या कोपऱ्याला. मला या साईडच्या भेटला पाहिजे त्या भावाच नाही जीव घेतला असला अर्धा. नो 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 नो. एक शूज इथं ठेवलेला होता. फायनली बूट भेटल्यानंतर बाई खुश. तर फ्रेंड्स आता रात्रीचे वाजलेत 2. तर या ठिकाणी आम्हाला खूप टाइम झालाय आणि अशाच प्रकारे आपल्या मच्छिंद्रनाथांची पालखी समारंभ या ठिकाणी समाप्त झालाय आणि फ्रेंड्स लोक वाट बघतायत. बाकी आता घरी जाऊया. तुम्ही झोपाल, मला व्हिडिओ एडिट करायला लागेल. हा ठीक आहे नक्कीच. तर गाईज बस या ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल हा ब्लॉग. तर अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.